नमस्कार. आज आपण पोटाच्या विकारावर भाष्य करणार आहोत. तत्पूर्वी पोटाचे विकार का वाढलेत किंवा का होत आहेत तर थोडासा याचा आढावा घेऊ आपण. तर यामध्ये सध्याची बदललेली जीवनशैली किंवा आपण ॲक्सेप्ट केलेली जीवनशैली ही बऱ्याच अंशी कारणीभूत ठरते. तर या जीवनशैलीमध्ये आपला आहार विहार दोन्ही बदललेला आहे. म्हणजे आपण बर्गर, पिझ्झा यासारखे पदार्थ, जंक फूड्स, तळलेले पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, चटपटीत पदार्थ, तर हे पदार्थ आवडीनं खातो आणि ते वारंवार त्याचा इंटेक आहे. की असं नाही की ते कधीतरी खातोय. म्हणजे पूर्वी कसं सण असायचे किंवा सण अजूनही आहेत, पण त्या सणादिवशी गोडधड किंवा तेलकट असायचं. पण आत्ताची अवस्था अशी आहे की सण दररोजच झालेला आहे. त्यामुळं वेगळा सण साजरा करायची गरज नसते. दररोजच आपल्याकडे गोडधोड मिळतं, दररोजच आपण असे तेलकट पदार्थ खातो, मसाल्याचे पदार्थ खातो, कोल्ड्रिंक्स पिलं जातं किंवा जे काही लोक अल्कोहोल इंटेक करतात तर त्यांचाही यात समावेश आहे. किंवा अवेळी जेवणं, भूक नसताना खाणं. म्हणजे आता दिवसभर काही खाल्लं नाही पण मी 4-5 वाजता काही लोक बघतो आपण की हॉटेलमध्ये जेवत असतात, कारण ती वेळ जेवणाची नाही आहे आणि त्यावेळी ते जेवण पचणार नाही, तुम्हाला कितीही भूक लागू द्या. म्हणजे वेळेत जेवणं हे गरजेचं आहे. तसेच काय खावं हेही महत्त्वाचं आहे. तर हे सगळे पोटाचे विकार तुमच्या बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेले आहेत. तर इथं आपण प्रत्यक्षात पोटाचे विकार यात आपण मलावष्ठंभ म्हणजेच कॉन्स्टिपेशन हा आजार बघणार आहोत. तर कॉन्स्टिपेशन म्हणजे काय, तर साधी सोपी व्याख्या की पोट साफ न होणं. आता यामध्ये तुम्ही लक्षणं पाहिली तर काहींना शौचाला वरचेवर जावं लागतं, काहींना शौचाला जाऊन होत नाहीये, त्याला जोर द्यावा लागतो. काहींमध्ये मलप्रवृत्ती ही अशी दगडासारखी होते, कडक होते, तिथं त्यांना जोर द्यावा लागतो. काहींना शौचास चिकटपणा येतो, त्यामुळे ते पोट साफ होत नाही. काही जण तर 2-3 दिवसातनं एकदा जातात. त्यामुळं असे वेगवेगळ्या रुग्णामध्ये वेगवेगळी लक्षणं कॉन्स्टिपेशनची जाणवतात. तर इथं एकंदरीत ही सगळी लक्षणं आहेत, हे वेगवेगळे रुग्ण पाहिले आपण. पण याचा परिणाम काय, तर तो पोटावर होतो. मग पोट साफ न झाल्यामुळं पोट गच्च व्हायला लागतं, गॅसेस निर्माण होतात, तुम्हाला जडत्व येतं, अस्वस्थ वाटायला लागतं, तुम्हाला एक प्रकारचा आळस येतो किंवा काम करायचा उत्साह निघून जातो. तर या कॉन्स्टिपेशनमध्ये ढोबळमानाने आपण 2 भाग करतोय. म्हणजे एक भाग आहे तो छातीपासून जी वरची लक्षणं आहेत, वरच्या अवयवांची लक्षणं आहेत, ती आपण पहिल्यांदा पाहणार आहोत आणि नंतर इथून खालची लक्षणं आपण नंतर पाहणार आहोत. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे हे कॉन्स्टिपेशन होऊन, मलावष्टंभ होऊन पोट साफ होत नाही आहे आणि ते गॅसेस जे तयार होतात किंवा जो तो वायू तयार होतो आयुर्वेदाप्रमाणे, तर तो वायू वरच्या दिशेनं प्रवास करतो, जो की नॉर्मली तो पोट साफ होऊन पास झाला पाहिजे, पण त्याची गती ही उलटी येते. म्हणजे वरच्या दिशेनं तो जायला लागतो आणि वरच्या दिशेनं जायला लागला तर प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी जो तो जातो ना, तिथं त्याची लक्षणं निर्माण करतो. म्हणजे पहिला वायू छातीमध्ये गेलेला असतो, त्यावेळी छातीमध्ये दुखायला लागतं किंवा आपली इथं ज्या रिब्स संपतात तिथं किंवा इथं छातीचा भाग संपतो तिथं पहिल्यांदा दुखायला लागतं. बऱ्याच रुग्णांमध्ये तक्रार असते की माझ्या इथं दुखतं आहे. नंतर
छातीच्या डाव्या भागामध्ये जास्त दुखतं बऱ्याच जणांच्या, कारण तिथं जी पोकळी असते त्यामध्ये तो वायू जाऊन अडकतो. आणि बऱ्याच जणांना वाटतं की आपल्याला हृदयाचा विकार होतोय काय, हार्ट अटॅक येतोय काय, असं बऱ्याच जणांना वाटायला लागतं. कारण तो वायू सतत त्या पोकळीत राहून सतत प्रेशराईज करत असतो किंवा त्या वेदना वाढवत असतो. काही रुग्णांना छातीच्या डाव्या भागामध्ये दुखायला लागतं, कारण तिथली जी पोकळी असते त्या पोकळीमध्ये वायू जाऊन अडकतो आणि तो वरचेवर तिथं प्रेशर देतो, प्रेशराईज करतो आणि त्या वेदना बऱ्यापैकी असतात, त्या कंटिन्यू वेदना होत राहतात. तर बऱ्याच रुग्णांना वाटतं की आपल्याला हार्ट अटॅक येतोय काय, हृदयविकार आपल्याला झाला आहे का काय, अशी शंका बऱ्याच जणांना येऊ लागते. तर अशा प्रत्येक ठिकाणी वायू जाऊन तिथलं स्पेसिफिक लक्षण तो निर्माण करतो. आता इथं हृदयाच्या तिथं जखडला तर तो तिथं हृदयाला धडधड करायला लावतो. म्हणजे थोडक्यात काही रुग्णांमध्ये लक्षण असतं की छातीमध्ये धडधड होते किंवा पल्स रेट वाढतोय, नाडीचे ठोके वाढत आहेत. तर ते सतत गॅसेसचं प्रेशर तिथं राहून तिथले ते ठोके वाढत असतात किंवा स्पंदन वाढत असतात आणि मग धडधड वाढायला लागते, घाबरल्यासारखं व्हायला लागतं. तर ह्या अडकलेल्या वायूमुळे हे लक्षण दिसायला लागतं. परत तोच वायू तुमच्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला छातीत गेला तर कदाचित तुमचा हात पण दुखायला लागतो, दंड दुखायला लागतो, कारण ते प्रेशर ज्या अवयवापर्यंत जातं तिथल्या अवयवाचं ते लक्षण दिसायला लागतं. तसाच तो वरती गेला तर मागच्या बाजूला मानही दुखू शकते आणि पुढं तो गळ्यापासून ज्यावेळी वर जातो त्यावेळी कधी कधी घसा कोरडा पडतो, तुम्हाला घशामध्ये थोडंसं दुखायला लागतं. तसाच तो वर जातो तसं तुम्हाला साधारण तोंडामध्ये कोरडं पडतंय, म्हणजे थोडक्यात वरचेवर तहान लागायला लागते किंवा तुमचे कधीकधी त्या वायूनं आणि पित्तानं एकत्रित येऊन तुमच्या हिरड्या शिवशिवायला लागतात, सेन्सिटिव्ह होतात. तसाच वर गेला तर नाकाची लक्षणं दिसतात, डोळ्याची लक्षणं दिसतात, नाक कोरडं पडायला लागतं, तुमचे डोळे वृक्ष होतात, डोळे चुरचुरायला लागतात, कधी कान दुखायला लागतात किंवा कान थोडेसे हवेनं भरल्यासारखे वाटतात. जसं आपण पोहून आल्यावर होतं ना तसं अगदी कानामध्ये व्हायला लागतं कधी किंवा कान ब्लॉक होतात. तसाच तो वायू वरती गेला तर डोकेदुखी निर्माण होते. केसांच्या संदर्भात म्हणाल तर केस गळणं सुरुवात होते, कोंडा होतो. अशी बरीचशी लक्षणं त्या अवयवानुसार होतात. अगदी पाठीत अडकला मागच्या बाजूस छातीमध्ये तर वरची पाठ भरून येते, दुखायला लागते, तिथं चमका यायला लागतात. म्हणजे हा वायू जिथं जिथं जाईल तिथं ते त्याची लक्षणं दाखवतो आणि या लक्षणांमुळं तुम्हाला कुठलाही अवयवाचं काम बिघडायला लागतं आणि ह्या अवयवांचं काम बिघडल्यामुळं तिथं तुम्हाला तो त्रास व्हायला लागतो. शक्यतो तो त्रास वेदनेचा असतो, जखडण्याचा असतो आणि मग तुम्हाला अस्वस्थ व्हायला लागतं. हा वायू जेव्हा पित्ताला घेऊन वरच्या दिशेने जातो त्यावेळी काही रुग्णांमध्ये छातीत जळजळ व्हायला लागते, काहींना मळमळ व्हायला लागते, काहींना दम लागतो. आता आपण लक्षण पाहिलं की छातीत दुखतं, इथं दुखतं, तर तिथं थोडीशी अन्ननलिकेला सूज येऊन तुम्हाला छातीत दुखत असतं, तिथं रुग्णांना छातीत दुखत असतं. पण ती सूज वाढून किंवा थोडासा पित्ताचा किंवा वायूचा प्रादुर्भाव होऊन आपल्याला प्राणवायू व्यवस्थित मिळत नाही. मग आपण अशा कोंदट ठिकाणी गेलो, गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला दम लागायला लागतो, घुसमटल्यासारखं व्हायला लागतं. कारण हे कारण गॅसेसचंच असतं, वायूचंच असतं आणि तो व्यक्ती अस्वस्थ होतो. कारण याच्यात त्याला जिना चढताना दम लागणं किंवा असा चढ चढताना दम लागणं. पण या दम लागण्याचं वैशिष्ट्य
काय आहे तर हृदयामध्ये हृदयविकारामध्ये जो दम लागतो तो तुम्हाला चालल्यावर वाढतो, पण या विकारामध्ये तुम्ही जर भरभर चालत गेला तर ढेकर येऊन तो दम कमी होतो, कारण तो वायू रिलीज होतो किंवा गॅसेस पास होतो. हा दोहोतला फरक आहे. त्यामुळं काही रुग्णांमध्ये तो दम लागणं आणि काही रुग्णांमध्ये ढेकर येतं. ती सूज घालवण्यासाठी किंवा तो वायू रिलीज होण्यासाठी त्या रुग्णांना ढेकर यायला लागतात आणि ढेकर येऊन गेल्यानंतर बरं वाटतं. मग त्यांचं धडधड कमी होते, त्यांची जळजळ कमी होते, मळमळ कमी होते. म्हणून काही रुग्णांमध्ये सारखे सारखे ढेकर येतं आणि मग त्यांना ते बरं वाटतं, छातीत किंवा पोटात बरं वाटतं, हलकं वाटायला लागतं. हाच वायू ज्यावेळी डोक्यात जातो आणि तिथं त्याचं स्थान निर्माण करतो तर इथं खरं मनोविकाराला सुरुवात होते. हा वायू डोक्यात गेल्यावर बराच काळ राहिल्यावर तिथं तुमचं मन अस्वस्थ व्हायला लागतं. रात्री झोप येत नाही, झोप असते पण अर्धवट असते. स्वप्न पडतात पण ती विचित्र असतात, कारण वायू आहे ना. वायू हा चंचल आहे, त्यामुळे ही स्वप्न कधी स्थिर नसतात, अस्थिर असतात आणि थोडीशी विचित्र असतात, वाईट असतात. कारण ही वायूची गती वरच्या दिशेनं असते आणि डोक्याकडे असते. त्यामुळं तुम्हाला स्वस्थ झोप लागत नाही आहे. मनात विचित्र विचार यायला लागतात, विचार थांबत नाही आहेत. नकारात्मक विचारांचं पेव फुटतं, तिथं तुम्ही थांबू शकत नाही आहे. मनात अनेक शंका यायला लागतात आणि रात्रीची झोप येत नसल्यामुळं तुम्हाला दिवसा अस्वस्थ वाटतं. दिवसा तुम्हाला असं शांत मन राहत नाही किंवा शांत डोकं राहत नाही. आणि या गोष्टी हळूहळू वाढून किंवा वाढत जाऊन त्या रुग्णाला मनोविकाराकडे ढकललं जातं. कारण इथं कारण असतं पोटाचं, गॅसेसचं, पण त्या डोक्यावर किंवा डोक्याला सतत वायूचं प्रेशर मिळत असतं किंवा पडत असतं. आणि हे प्रेशर तो कितपत सहन करणार, किती दिवस सहन करणार. तर हे सहन करण्यापलीकडे गेलं की हे विकार सुरू होतात. त्यामुळं पोटाच्या विकाराशी संबंधित आयुर्वेदामध्ये मनोविकार सांगितलेले आहेत. म्हणजे जसे शरीरात विकार घडतात पोटामुळं, तसे मनाचेही विकार जडतात आणि तो रुग्ण अस्वस्थ व्हायला लागतो. असा रुग्ण कामाची टाळाटाळ करतो, त्याच्या अंगात आळशीपणा येतो, तो प्रत्येक गोष्टीला घाबरतो, धैर्य कमी होतं, त्याची वृत्ती चंचल होते, तो स्थिर राहत नाही कधी. नंतर त्याचा आत्मविश्वास हा प्रत्येक ठिकाणी कमी पडतो. कारण शेवटी मन अस्वस्थ झाल्यावर तुम्ही कुठल्याही बाबतीत निर्णय घेऊ शकत नाही, कुठल्याही बाबतीत स्वस्थ राहू शकत नाही. तर अशा मनोकायिक गोष्टी या विकारात घडत असतात. आत्तापर्यंत आपण पोटाच्या विकारातील लक्षणे पाहिली, तर या लक्षणांवरचे उपचार आपण पुढील भागात पाहणार आहोत. नमस्कार.